राहिला आपण. भिजता काही नसते, वेळ आली की रस्त्यावर बसून पण खावं लागतं. हॅलो गाईज, सो फायनली हाय हॅलो नमस्कार, सो कशा आहात मंडळी. सो मी आली आहे पुण्याला, कारण आमच्या हॉटेलची आणि कॅफेची आहे ओपनिंग. सो जितकी एक्साइटेड मी आहे तितकं तर तुम्ही असाल. सो मी आले आहे माझ्या भावाच्या फ्लॅट वरती आणि आमच्या भावाच्या फ्लॅट वरती असं फ्लॅट घेतला आहे जे की आहे 4थ्या मजल्यावर आणि त्याला लिफ्ट नाही आहे आणि 80 सीड्या चढत आम्हाला खाली जायचंय. फर्स्ट फ्लोर झालाय, सेकंड फ्लोर वरती चाललंय आणि मी दाखवतो ओमला, कारण मला आणखीन एक दुसरी रूम घेतली आहे आणि तिकडे जायचंय साफसफाई करण्यासाठी. सो ओम्याचं लुक बघा. बाबा भावानं दुसरीकडे जी फ्लॅट घेतलाय इथं बघा, नदी खूप भारी आहे. पुण्याला स्विमिंग करायचं. आमच्या पहिल्याच्या फ्लॅट वरती पाणी येत नसतं, पण इथं पाणी खूप आहे. आता तुम्ही यामध्ये डुबकी पण मारू शकता, हा ना. आज तर हा आंघोळ पण केला नाही, मसंजोगी आहे. आम्ही जी न्यू रूम जी घेतली आहे ना, त्याचा लॉक तोडायचा आहे, कारण यांच्याकडे हातोडा घेऊन चालू. तोडायचं पीक घे, बाई हातोडा दिखा. ही आहे आमच्या घरची गॅलरी. ही फर्स्ट गॅलरी आहे, सेकंड गॅलरी पण दाखवते. आणि इथून आमचं घरचं लुक बघा. सॉरी, आमचं इकडचं लोकेशन बघा, खूप छान आहे. मस्त ऊन पण येतो. काय चाललंय लावून घे. हॅलो, इकडे बघा, हे पण आपल्याला रूम मध्ये ऑलरेडी भेटलंय, पण आरसा खूप घाण झालाय. ते 2-3 4 व्हीलर गाईस, माझे ना डोळे खूप खूप लाल झालेत, कारण माझी झोपच नाहीये. आणि काल मी इतकं छान फेशियल केलेलं आणि सगळं माझं ग्लो कुठे गेले काय माहिती. आणि हा मला बघा ना कसला पिंपू आलाय मोठा. त्याला मी झेंडू बॉम्ब लावला होता, पण तरीही नाही गेलं. आता ते ब्लॅक पडलंय, आता बघू कधी जा. सो स्टे ट्यून, भेटूया पुढे आपण. मी जरा मोबाईल चार्जर दुकान आता तू ये ना. नाही येत असते. हो का, हे बघा, हे आहे नेहा उत्कर्ष रील स्टार. हे कपडे धुत आहे. हे पहा, हिला काय नसतं रील स्टार म्हणून, असंच मेहनत करावं लागते. अरे खालीच काल पडलेले, पडू दे, डबल एकदा धुशील, एवढं काय त्याच्यामध्ये. भाड्यात म्हणाले. रील स्टार शिव्या पण देते. तुम्हाला सांगतो मी गाईस, नेहा उत्करचे फॅन्स ऐकत आहेत तर मी कळवतो इच्छितो की तिला शिव्या पण येतात. तुम्ही अजून काही पण ऐकलं नाही, मला माहिती. हे आहेत आमचे शेजारी आणि हे आहे ओम्या. बिलकुल रिक्स नाही लेने का. असं कशा आहात मंडळी, मी आहे नेहा आणि फायनली जे कधीपासून आम्ही वाट बघत होतो तो फायनली तो दिवस आलाय. कारण आज माझ्या भावाचे कॅफेची आणि हॉटेलची ओपनिंग आहे. सो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आणि सगळ्याच्या सपोर्टमुळे आम्ही आता काहीतरी न्यू काहीतरी करत आहोत. तर नेहमी असं सपोर्ट करा आणि जे पुण्यामध्ये लोहगावमध्ये असतात त्यांनी नक्की आमच्या कॅफेला व्हिजिट करा. तो आज आपल्या कॅफेची ओपनिंग आहे आणि आता आज आपल्या सकाळी पूजा करायची आहे. सो इकडे पूजाची तयारी चालू आहे आणि रात्री आपल्याला ओपनिंग करायची आहे. सो मी तुम्हाला दाखवते की काय काय चालू आहे का, तर त्याला बघूया. इकडे मी रांगोळी काढून घेतली आहे आणि पावसाचं खूप वातावरण झालंय. असं होऊ नये की इतकं मेहनत केली आणि पाणी पडू नये त्यावर. सो इकडे सगळ्यात पहिला आम्ही हार लावून घेतले वर. हे बघा, खूप छान लुक आलाय हाराचा आपल्या. आणि ही आहे आपलं पूर्ण कॅफ, सगळे कामामध्ये आहेत. सो मी सगळ्याला दाखवते. सगळं व्यवस्थित चाललंय, पण ते पण इकडं आपली पूजा चालू आहे.
फायनली आता आम्ही नाश्ता करतो. आम्हाला आता टाइम भेटलाय. फिरता काही नसते. वेळ आली की रस्त्यावर बसून पण खावं लागतं. दाखव ना आजूबाजू रस्ता. हे बघा आपलं मेन रोडलाच आहे शॉप. सगळेजण नाश्ता करतायत. हे फकीर आहे. फकीर लय मोठा सो गाईस माझा ना हा मोठा भाऊ आहे. जेव्हा तेव्हा ना तो चेहरा लपूनच असतो. तर मी तुम्हाला त्याचा फेस दाखवते. एक तुम्हाला सांगायचंय मला की काल नवरात्रीचा उपवास धरला होता मुलगा आणि आज पाणीपुरी खायला असतो तो 2 दिवसाचा. सो गाईस आता मी मस्त रेडी झाली आहे आणि साडी कशी दिसते नक्की कमेंट मध्ये सांगा. मुलं आणि ओपनिंग मुळे पूजामुळे वगैरे मला काही शॉर्ट म्हणजे क्लिप्स घेता जमलं नाही. सो आता मी रूमवर आले होते. इकडे मस्त रेडीवर आता मी निघाली आहे. भेटूया आता थोड्या वेळात. उद्योग वाढत राहावा, धंदा वाढत राहावा हेच आमचे ईश्वर चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. राजेंची बाहेर आपलीच विनंती आहे की आपण जिथून बजाते बोलतो सांगून समोर स्माय 6 मिनिट इकडे बघा समोर सो गाईज आता आमचा कार्यक्रम इकडे संपला आहे आणि सगळे आता आम्ही फ्री झालोय. दर्शू पण गेला आहे तिकडे. आता ओम्या खूप घाणून गेला आहे इकडे. आकाश भाईची तर आज फेस बघायला आम्हाला टाइमच भेटलेला आहे. आणि रितेश उद्या जाणार आहे. ही गणेश भाई आहे. आता सगळ्यांची मी ओळख केली आहे. हे काही नाही, हे आपल्यासोबतच राहते. तुम्हाला माहिती आहे सगळ्याला. माझ्या मागेच राहते. सो भेटूया आता थोड्या वेळाने आपण. आता मी इथे एंड नाही करणार. आपण थोडं बोलूया. बाय. आता आम्ही इतकं थकलोय ना की नाही सांगू शकत. आम्ही जेवायला आलो आहे. आणखी रितेश भैया आम्ही सगळे जेवायला आलो. आता आम्ही चिकन मागवले आणि व्हेज आम्ही मागवले कारण यांचे नवरात्रीचे उपवास चालू आहे. नवरात्रीचे उपवास चालू असल्यामुळे व्हेज मागवले. पण माझे उपवास असल्यामुळे मी नॉन व्हेज मागवले. बघा इकडची टेस्ट कशी आहे कारण उजवीरून आल्यापासून आज मी बाहेर जेवते. आपली थाळी आली आहे. आपला शॉप आता बंद झालाय. 12 वाजले आहेत आणि आम्ही निघालोय घरी. बाय बाय करा सगळेजण. आता बाय करा. बाय करा. बाय. भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये. सो द डे एंड करूया आपण कारण खूप थकलोय आम्ही आणि आता जाणार फ्लॅट वरती जाऊन थोडेसा आराम करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.